कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा बऱ्याच गोष्टींमध्ये खूप चांगलं चांगलं प्रोग्राम राबवत आहे. त्यातले ते 2 प्रोग्राम आपण म्हटले तर दिनदर्शिका प्रकाशन आणि कुटुंब मेळावा. तसा विचार करायला गेला तर आज आपल्या मंडळाला 45 वर्ष पूर्ण झालेली आहे. आणि हे आपण एक जे वटवृक्षाप्रमाणे एक मोठं मंडळ बघतोय, तर त्याचं जे छोटंसं रोपटं ज्यांनी लावलं आहे त्यांची आज आठवण करणं खूप अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण एवढे 45 वर्ष मंडळाला होणं आणि ते व्यवस्थित सगळ्या गोष्टी चालवणं एवढी साधी गोष्ट नाही आहे. तर आज आपण सुरुवातीला ज्या लोकांनी मंडळ स्थापन करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे त्यांची मी काही इथं नावं वाचणार आहे. आज त्यातली बरीचशी मंडळी आपल्या हयात नाहीत, पण त्यांच्या पुढाकारामुळे आणि त्यांच्या मेहनतीमुळेच आपण आज हा सोन्याचे दिवस बघतोय आपलं मंडळ. पहिली गोष्ट तर त्यातली मी नावं काही तुम्हाला वाचून दाखवतो. माझ्या माहितीप्रमाणे एखाद दुसरी काही नावं राहिली असतील तर आपले बरेचसे सिनियर मंडळी इकडे आहेत, तर ती नावं त्यावेळी त्यांनी ॲड करावी अशी त्यांना विनंती. आणि माझ्याकडून कुणाचं नाव राहून गेलं तर प्लीज मला क्षमा करा. तर पहिलं नाव आहे श्री सखाराम गोपाळ सणस, सखाराम राघव दवंडे, रामजी धोंडू सणस, बाबाजी शिवराम सणस, राजाराम शिवराम सणस, रामचंद्र भागवती भानस, गंगाराम लक्ष्मण भानस, जयवंत दामू सणस, गंगाराम महादू सणस, शिवराम भागवती भानस, सखाराम महादेव सणस, देऊ सोनू दवंडे, लक्ष्मण धोंडू लाले, सुरेश रामजी जाडे, नरेश सोनू जाडे, नंदू रामचंद्र लाले. ही स्टार्टिंगची मंडळी आहे की त्यांनी गवालिया टँक ऑगस्ट क्रांती मैदान इथे सदर मंडळाची स्थापना केली. यांच्या मेहनतीमुळे आज आपण इतके मोठे मोठे कार्यक्रम राबवत आहोत. वरील मंडळींसाठी मला विंदा करंदीकरांच्या एक कविता बोलायची वाटते की जी त्यांच्यासाठी पण लागू होते आणि आपण सगळ्यांनी लक्ष दिलं तर आपल्यासाठी पण ती खूप महत्त्वाची आहे. की असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून तर, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. असे दांडगी इच्छा ज्यांची मार्ग तयाला मिळती सत्तर. मंडळ स्थापन करताना अनेक अडचणी आल्या असतील. एखादा आपण काम करत असतो किंवा हे कॅलेंडरच्या जरी ओपनिंगच्या गोष्टी करत असतो तर त्याच्यात पण बऱ्याच गोष्टी आल्या असतील, पण या सगळ्या गोष्टींवर मात करून आजपर्यंत आपण इथे पोहोचलेलो आहोत. त्यासाठी त्या ओळी आहेत की असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. एखादा कार्यक्रम करायचा असेल तर काही गोष्टींना आपण माघार घेऊन की बाबा झालं ते सोडून पुढे जायचं आहे, तर अशा गोष्टी पण त्यावेळी झाल्या असतील. तर पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. संकटासेही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर, संकटासेही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आता मी ज्या माणसांची नावं सांगितली तर ते असं काही काम करून गेले की त्यांच्यासाठी या 2 ओळी आहेत. करून जावे असे काही दुनियेतून या जाताना, करून जावे असे काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगात साऱ्या निरोप शेवटचा देताना. गहिवर यावा जगात साऱ्या निरोप शेवटचा देताना. स्वर काठोर त्या काळाचा क्षणभर व्हावा कातर कातर, स्वर कठोर त्या काळाचा क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. एकदा जोरदार टाळ्या आपल्या मंडळींसाठी झाल्या पाहिजे की त्यांच्यामुळे आपण आज आजचा दिवस बघू शकलो. दुसरा महत्त्वाचा गोष्ट आपला विषय आहे की कुटुंब मेळावा. आपल्या कुटुंबात घरी पण आई बाबा वडील भाऊ बहीण असे सगळेच असतात. त्याप्रमाणे वाडी हे देखील एक आपलं कुटुंबच आहे. त्यामधील जे आपल्या वरिष्ठ मंडळी आहेत ते आपल्या वडिलांप्रमाणेच असतात. तर त्याही गोष्टी आपल्या वडिलांप्रमाणेच असतात. आपण आता 50व्या वर्षाकडे वाटचाल करत आहोत.
तरी आपल्या ज्येष्ठ मंडळीने दिलेला हा अमूल्य ठेवा आपण सर्वांनी पुढे जपूया अशी आपणास नम्र विनंती आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्या दोन मंडळींसाठी खूप चांगली माहिती त्यांनी दिली आपल्या